नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे. पुस्तक प्रेमींसाठीच्या या एकमेव कार्यक्रमात, आपल्या आनंदाचं पान कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आवर्जून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे काही चांगलं वेगळं लिहिलं जातंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. असंच चांगलं वेगळं लिहिणाऱ्या ज्येष्ठ लेखिका आहेत छत्रपती संभाजीनगरच्या छाया महाजन. त्यांनी विपुल असं लेखन आजवर केलंय आणि सध्या त्यांची जी कादंबरी चर्चेत आहे तिचं नाव आहे डोईचा पदर आला खांद्यावरी. तेव्हा छायाताईंशी या कादंबरीबद्दलच गप्पा मारूयात. छायाताई, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. मी जसं सुरुवातीला सांगितलं की तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन केलंय, पण आज आपण गप्पा प्रामुख्याने मारणार आहोत ते तुमची जी नवीन कादंबरी आहे जी अगदी काही महिन्यांपूर्वी आली आहे त्या निमित्ताने. तर अगदी पहिलाच प्रश्न की काय आहे ही कादंबरी आणि सध्या खूप चर्चेत आहे ही कादंबरी? नमस्कार. कादंबरीविषयी बोलण्यापूर्वी मी ABP माझाचा आभार मानू इच्छिते आणि भारती तुमचे पण आभार मानू इच्छिते. ह्या कादंबरीचं बरोबर आहे तुम्ही म्हणालात ते की ही नुकतीच आलेली कादंबरी आहे माझी. ही ती कादंबरी आणि मला वाटतं दिसतंय तुम्हाला हे ना? हो हो, दिसते दिसते. या कादंबरीमध्ये ॲक्च्युली प्रामुख्यानं डोईवरचा पदर म्हटल्यावर ही स्त्रीविषयी आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. माझ्या आधीच्या कादंबऱ्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या विषयावरच्या होत्या. म्हणजे शिक्षण क्षेत्रावर होतं, सामाजिक ज्या वाईट प्रथा आहेत त्यांच्यावर होतं, त्याच्यानंतर मानसिक विकृतीवर होतं, त्याच्यानंतर नव्यानं जे घटस्फोटाचं प्रमाण वाढते त्याच्यावरची कादंबरी होती. स्त्रियांविषयीचं मी थोडंसं बाजूला ठेवत होते, कारण ज्या वेळेला फेमिनिझम स्त्रीमुक्तीचा काळ आला त्यावेळेला खूप साहित्य एकदम स्त्रियांवरचं आलं, तर आपण त्या प्रवाहात नाही जायचं असं ठरवलेलं होतं खरं म्हणजे. आणि ही कादंबरी लिहिण्याच्या वेळेला मात्र मी हे सुरुवात केली आणि ही कादंबरी खरं तर पुढे पुढे सरकत गेली आणि राजहंससारख्या प्रतिष्ठित प्रकाशनानं ती प्रकाशित केली. मला माहिती आहे, मी जसं तुम्हाला म्हणाले की स्त्रियांविषयी लिहायचं कारण बेसिकली मी एक स्त्री आहे हे तर आहेच आहे, पण त्यापेक्षाही आपल्या आजूबाजूला आपल्या भोवतालामध्ये आपण ज्या स्त्रिया पाहतो, आपण त्यांना जवळून पाहतो, त्यांची दुःख पाहतो. मी एका तालुक्याच्या गावाला सुद्धा राहिलेली आहे, कारण माझे मिस्टर डॉक्टर होते त्यावेळेला, आणि त्यावेळेला मी खूप जवळून स्त्रियांचं आयुष्य पाहिलं खेड्यातल्या. नंतर मला असं वाटलं की शहरी किंवा शिकलेल्या मुलींना काही वेगळं मिळतं का खरोखर, तर ते मला लक्षात आलं की तसं ते मिळत नाही. आणि मी 70चा काळ ह्याच्यामुळे घेतला की त्यावेळेला स्त्रीमुक्तीचं चळवळ आलेली नव्हती आणि त्यावेळेला ज्या सामाजिक बंधनं होती, जे सामाजिक स्त्रियांसाठीचे म्हणून नियम होते ते पाळलेच गेले पाहिजेत असा एक त्याला लागलेला होता कायमस्वरूपी. त्यावेळेला मुलींनी, आणि खरोखर सांगते मी, त्यावेळेला हिंदी सिनेमाचा सुद्धा एवढा प्रभाव होता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर की प्रेम एकदाच होतं, दिल एक मंदिर है आणि वगैरे सारखे जे, किंवा 100 साल पहिले मुझे तुमसे प्यार था, आता पण आहे, पुढे पण राहील वगैरे, पण तुझ्याचवर, आणि तिथून सरकायचं नाही, हा एक भाग होता. म्हणजे पुरुषाला इतर स्त्रियांचं आकर्षण असू शकतं, पण स्त्रीला मात्र इतर पुरुषांचं आकर्षण नसलंच पाहिजे हे त्यावेळेला होतं आणि त्यानुसार बऱ्याच गोष्टी घडत होत्या. तर या कादंबरीमध्ये तशा पद्धतीच्या एका शिकलेल्या मुलीची गोष्ट मी या कादंबरीत सांगितलेली आहे. छायाताई, खरं तर मला याची कल्पना आहे की तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन केलेलं आहे आणि त्यातल्या काही विषयांबद्दल आता तुम्ही सांगितलंय. मला नेहमी सगळ्या लेखकांना हे विचारायला आवडतं की हे जे विषय असतात, म्हणजे जेव्हा आपण ललित साहित्य लिहितो, मग कथा असतील, कादंबऱ्या असतील, त्याचे विषय जे असतात ते कुठेतरी मनात असतात, ते आपल्याला आसपास दिसतात किंवा आसपास असलेल्या गोष्टींमधनं दिसतात. तुम्हाला कुठून मिळतात हे विषय? मला असं वाटतं की खरोखर आपण या पृथ्वी तलावर राहतोच की आपल्या आजूबाजूला जे चाललेलं आहे त्या जाणीवा आपल्याला असतात. त्या जाणीवांशिवाय आणखी एक नेणिवेचा प्रदेश आपल्या मनाच्या पलीकडे असतो आणि तिथेही सारखं काही ना काहीतरी चाललेलं असतं. तसा जर विचार केला तर प्रत्येक गोष्ट पाहिली तर त्याच्यावरची प्रतिक्रिया आपल्या मनामध्ये त्वरित उमटते. फक्त ती आपण नोटीस करत, लिहून ठेवत नाही किंवा त्याविषयी आपण विचार करत नाही.
आजूबाजूला चाललेल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या मनावर धडकतच असतात खरं म्हणजे. आणि त्या कुठेतरी रुजल्याही जातात. म्हणजे काही गोष्टी खूप रुजल्या जातात मनामध्ये आणि काही गोष्टी ज्या असतात त्या सरकून जातात आळवावरच्या पाण्यासारख्या. पण मला स्वतःला असं वाटतं की लेखक हा उत्तम निरीक्षक असतो. म्हणजे राजकीय निरीक्षकासारखा नाही. तो आजूबाजूला पाहत असतो, आजूबाजूच्या गोष्टींना नोटीस करत असतो आणि त्यावेळेला ते रुजत असतं त्याच्यामध्ये. ते सगळं त्याच वेळेला म्हणजे जसं आपल्या आरशामध्ये प्रतिमा दिसते त्या पद्धतीने लिहित नाही तो लेखक. तर ते मुरतात आणि मग त्या सगळ्या गोष्टींचा एक क्युम्युलेटिव्ह रसायन तयार होतं. मग एखादी गोष्ट जी असते ती तुम्हाला सातत्यानं जाणवत असते. म्हणजे एखादी प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर असते, ती का सतत तुमच्या समोर येते हे माहिती नसतं. पण मग ते कुठेतरी असं साहित्यामध्ये एकदम उभं राहतं. मग ते एखादं पात्र म्हणून तुमच्याकडे येईल, एखादा प्रसंग म्हणून तुमच्याकडे येईल. तर ते निश्चित मला असं वाटतं तुमच्यावर प्रभाव टाकतं. त्या प्रभावाप्रमाणे लेखक लिहित राहतो. विषयाला तर खरंच काही कमीच नाही आहे आपल्याकडे. तुम्ही साधं सकाळचं वर्तमानपत्र जर उघडलं तर ललित लेखनासाठीचे कितीतरी विषय तुम्हाला मिळतात त्याच्यामध्ये. काही विषयांचा मात्र तुम्हाला विचार करावा लागतो आणि काही विषयांसाठी तुम्हाला थोडीशी मदतसुद्धा कधी कधी घ्यावी लागते. संदर्भ घ्यावे लागतात मुख्य म्हणजे. त्याच्यासाठी वाचनही फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी हा डोईचा पदर ज्या वेळेला केलं त्यावेळेला मी 70चा काळ घेतला तर त्यावेळेची राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती हे सगळं मी पाहत होते. आणि कुठेतरी माझ्या लिहिण्यामध्ये खालीवर झालेलं होतं जेव्हा मला डॉक्टर सदानंद बोरसेंनी सांगितलं की हा 70चा हा भाग 70त येत नाही, कारण हे त्यावेळेला नव्हतं. म्हणजे असं मी जे म्हणते की त्याचं एक संपादन समजा झालं तर तसंही होऊ शकतं. क्वचित होतं पण होतं. नाही, खरंच तुम्ही तुमच्या लिखाणाबद्दल बोलले. तसंच आपल्या गप्पांमध्ये वारंवार वाचनाचा उल्लेख होतोय. तर छायाताई, म्हणजे आपण आता आपल्या गप्पांच्या शेवटाकडे जात असताना मला आवर्जून तुम्हाला विचारायचं की आपला हा पुस्तकांबद्दलचा, वाचनाबद्दलचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही इतक्यात काही असं वेगळं वाचलंय का जे तुम्हाला वाटतं की आपले हे जे प्रेक्षक आहेत, जे वाचक आहेत, त्यांना आवर्जून सांगावं? तर एखादं असं पुस्तक की जे तुम्ही गेल्या काही वर्षभरात म्हणा 6 महिन्यात वाचलं आणि तुम्ही त्याने भारावून गेल्या, तर अशा पुस्तकाबद्दलही तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. खरं तर मी एक सांगू का तुम्हाला? खरं सांगू का? अशी खूप पुस्तकं आहेत की जी पुस्तकं वाचल्यानंतर मी भारावून जाते. अशी खूप आहेत पुस्तकं. म्हणजे तुम्हाला आता आश्चर्य वाटेल, मी काही इंग्रजी पुस्तकं नव्यानं वाचते. तसं मी गिरीश कर्नाडांचं नागमंडल हे नव्यानं पुन्हा वाचतेय. म्हणजे वाचलंय आणि मी आता त्याच्याविषयी लिहितेय. ती काही पुस्तकं तुम्हाला, मग त्या निमित्तानं मी नागांवरच्या कथा असलेले एक संपादित पुस्तक पण वाचलं जस्ट आता. जस्ट म्हणजे अगदीच 2-1 दिवसांपूर्वी. आणि सातत्यानं जे हाताला येतील ती पुस्तकं नाही, पण बहुतेक मला जी आवडून गेलेली पुस्तकं आहेत ती पुन्हा पुन्हा वाचण्याचा मी प्रयत्न करते. सगळं तर होत नाही कधीच वाचून, पण जितकं जमेल तितकं वाचत राहते. आणि सगळ्यांनी वाचावं असं मला वाटत राहतं. म्हणजे घरात जसं सकाळच्याच वेळेला एखादी बातमी आपण दाखवतो, ही पहा बरं का, तसं आमच्या घरामध्ये सगळ्या रविवारच्या पुरवण्या एकमेकांना दाखवल्या जातात आणि हे वाचा, हे पहा, असं होतं ते. तुम्ही आता आम्हाला तुमच्या साहित्याबद्दल आणि ओव्हरऑलच वाचन संस्कृतीबद्दल आमच्याशी गप्पा मारल्या, मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यासाठी खूप खूप आभार. आणि तुमचे जे काही नवीन प्रोजेक्ट्स आहेत, जे नवीन लिखाण आहे, त्यासाठी आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा. धन्यवाद भारतीताई. या कादंबरीनंतर आणि छायाताईंच्या एकूणच साहित्यानंतर थेट गप्पा मारायच्या आहेत एका कथासंग्रहाबद्दल. केमिस्ट्री नावाचा हा कथासंग्रह आहे, ज्याचे लेखक आहेत रामदास खरे. त्यांचा कथासंग्रह चांगलाच चर्चेत आहे सध्या आणि तो गूढ कथांचा कथासंग्रह आहे. तेव्हा त्याविषयी जाणून घ्यायचं आहे रामदास खरे सरांकडूनच. खरेजी, खूप खूप स्वागत आहे आपलं. सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की केमिस्ट्री का, कारण रसायनशास्त्र का, आणि हे काय रसायन आहे? याच्यामध्ये एकूण 12 कथा आहेत आणि 12 कथा
वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे लोकांना काय वाटतं की गोडता म्हणजे फक्त आजूबाजूच्या चराचरामध्ये व्यापलेली आहे, वेगवेगळ्या वास्तूंमध्ये, वेगवेगळ्या वाड्यांमध्ये, वेगवेगळ्या वस्तूंमध्ये व्यापलेली. पण तसं नसतं. तर माणसाच्या मनोव्यापाराचं मी चित्रण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिवसभर अतिशय नॉर्मल राहणारा माणूस रात्रीच्या वेळेला किंवा वेगळ्या एखाद्या काळामध्ये, एखाद्या वेगळ्याच्या प्रहरामध्ये तो एकदम हिंसक होतो आणि खून करतो किंवा हिंसा प्रकारची घडून आणतो. तर त्या माणसाचं मानसिकता मी टिपण्याचा प्रयत्न या 12ही कथांमध्ये केलेला आहे. या 12ही कथा वेगवेगळ्या प्रकारचं भोवताल माणसाचं मनोव्यापाराचं प्रभावीपणे चित्रण करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. जेव्हा आपण गूढ कथा म्हणतो तेव्हा खरे सर गूढ कथा लिहिताना काही वेगळी आपल्याला तयारी करावी लागते का? कशा पद्धतीची तयारी केली तुम्ही? आपण रोजचं वर्तमानपत्र आपण वाचत असतो रोजच. वेगवेगळ्या प्रकारच्या घटना किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तिच्यामध्ये आपल्याला आयाम मिळत असतात. त्या बातम्यांमध्येच ती गूढता किंवा गूढतेचा कथेचा अंश किंवा सूत्र तिथे लपलेलं असतं त्या कथांमध्ये, घटनांमध्ये. त्या घटना आपल्याला शोधता आल्या पाहिजेत. आजूबाजूच्या परिसरामध्ये, म्हणजे माझ्याच केमिस्ट्री हाच आपण उदाहरण धरू. हे केमिस्ट्रीचं बीज माझ्या घरापासून एक साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावरती एका सोसायटीमध्ये घडलेलं आहे. ती घटना माझ्या अंतर्यामामध्ये मनात इतकी भिनून राहिली होती की त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला त्याच्याबद्दल आपण कथा लिहावी किंवा त्याच्यावरती काहीतरी आपण नाटक करावं असं डोक्यामध्ये खूप होतं. पण अशी जवळजवळ 7-8 वर्ष तशीच गेली आणि तो एक विषय माझ्या डोक्यामध्ये घोंगावत होता. आणि केमिस्ट्रीच्या निमित्ताने तो बरोबर विषय एक शिक्षक असतो. तो शिक्षकाला एक प्रकारे आकर्षण असतं आणि त्या मुलींचं आकर्षणामधून त्याच्याकडून एक नकळत एक अपराध घडला जातो. एका गटाची माणसं येतात आणि त्याच्यावरती हल्ला करतात आणि तो माणूस म्हणजे तो शिक्षक असतो तो परागंदा होतो ते गावातून. पण त्याच्यावरची दोन्ही बाजू आपल्याला तपासून घ्यायला पाहिजेत. म्हणजे तो खरोखरच शिक्षक असा तो वेगळ्या प्रकारचा म्हणजे वेगळ्या वृत्तीचा होता का? कारण काय एखाद्या विशिष्ट गटावरून त्याच्यावरती जो हल्ला केलेला असतो त्या हल्ल्याचा गटाचं प्रतिनिधित्व करणारं ती जी एक मनोवृत्ती आहे त्या मनोवृत्तीच्या विरुद्ध तो शिक्षक कमी पडला का, हे पण थोडासा लढा त्याच्यामध्ये मी चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे केमिस्ट्रीच्या या कथेमध्ये. मुळात आपण कथासंग्रहाबद्दल बोलतो आहे, पण नुकतंच तुमचं आणखीन एक पुस्तक प्रकाशित झालंय, पत्रास कारण की, त्याबद्दलही जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. हां, पत्रास कारण की पण थोडक्यात पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. 1994मध्ये माझा पहिला स्पंदन कविता संग्रह प्रकाशित झाला आणि स्पंदनच्या निमित्ताने मी वेगवेगळ्या साहित्यिकांना पत्र पाठवायला लागलो आणि त्यांच्याकडून मी अभिप्राय जमा करायला लागलो. तर माझं आता मला तारीख बरोबर मला आठवते, 5 ऑगस्ट 1994 रोजी पहिलं पत्र मला आलं. तेच मुळी कुसुमाग्रजांचं आलं आणि कुसुमाग्रजांचं पत्र आल्यानंतर मी इतका म्हणजे आनंद गगनात मावेना माझा. आणि ते पत्र घेऊन मी सगळीकडे दाखवत होतो आणि ते पत्रामध्ये इतकं छान लिहिलं होतं की भावनेच्या कोमलतेबरोबर त्याचे तीव्र प्रहारात्मक रूप देखील, त्याचे आविष्कार देखील तितकेच परिणामकारक आहेत असा त्यांचा तात्यासाहेबांचा असा अभिप्राय होता. आणि त्याच्यानंतर पत्रांचा सिलसिला चालूच झाला. जवळजवळ 350 दुर्मिळ पत्र लेखक कवींची माझ्याकडे जमा होऊ लागली. आणि 2016च्या सुमाराला लोकमतचे प्रधान सर हे मला विचारायला लागले की याच्यावरून आपण एक छानसा लेख आपण करू शकतो. म्हणजे त्या साहित्यिकाचे संपूर्ण लेखाजोखा, त्या साहित्यिकाचा अक्षरप्रवास आपण या निमित्ताने, पत्राच्या निमित्ताने आपण लोकांसमोर किंवा वाचकांसमोर आपण ठेवू शकतो. तर ती एक चांगली संकल्पना मी चालू केली. 2016मध्ये जवळजवळ 56 लेख झाल्यानंतर तिचं कॅलिडोस्कोप पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. नंतर 2018मध्ये पत्रसंवाद झालं आणि मागच्याच वर्षी पत्रास कारण की हे पुस्तक व्यास क्रिएशनने प्रकाशित केलं. आज तुम्ही आमच्याशी या मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्यासाठी खूप खूप आभार आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या लिखाणासाठी आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा. आपलं टॉप 5 हे सदर खरोखर लोकप्रिय ठरतंय कारण त्यात सांगितली जाणारी पुस्तकं आवर्जून मागितली जातात असा पुस्तक विक्रेत्यांचा अनुभव आहे. तेव्हा आज या टॉप 5 मध्ये कुठल्या पुस्तकांविषयी सांगितलं जातंय हे जाणून घेऊया मॅजेस्टिक बुक डेपोचे संचालक आशय कोठावळे यांच्याकडून. नमस्कार, मी आशय कोठावळे. यावेळी मॅजेस्टिक बुक डेपोमधील टॉप 5 पुस्तकांपैकी पहिलं पुस्तक आहे प्रशांत कुलकर्णी यांचं किती वाजले हा व्यंगचित्र संग्रह. या व्यंगचित्र संग्रहामध्ये अनेक चित्रमाला आहेत. आदिमानवापासून ते मोबाईल युगापर्यंत अनेक विषय या पुस्तकात घेतलेले आहेत. यानंतरचं दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे गिधाडांची मेजवानी, जोसेफ जोशी यांचं.
आधुनिक भारताचा आत्तापर्यंत कधी न घेतलेल्या अनेक पातळ्यांवरचा शोध या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल. हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकाला अस्वस्थ वाटेल व त्याला जर लोकशाहीबद्दल काळजी असेल व भारतात घडलेल्या घटनांविषयी त्याला अधिक माहिती पाहिजे असेल, त्यातलं मागचं दडलेलं सत्य पाहिजे असेल, तर हे पुस्तक त्याने जरूर वाचावं. त्यानंतरचं तिसरं पुस्तक आहे शौर्यगाथा, विक्रम संपत यांचं. भारतीय इतिहासातील योद्ध्यांच्या शौर्यगाथा यात आपल्याला वाचायला मिळतील. यात समावेश आहे 15 शूर स्त्री व पुरुष योद्ध्यांचा, ज्यांनी कधीही आक्रमणकर्त्यांपुढे शरणगती पत्कारली नाही, पण इतिहास त्यांना विसरला. यानंतरचं चौथं पुस्तक आहे ते म्हणजे सृजनवृत्ती श्रीपू भागवत. श्रीपू भागवतांचा हा स्मृतिग्रंथ आहे. मोनिका गजेंद्र गडकर व विजय तापस यांनी हे संपादन केलेलं आहे. या पुस्तकात आपल्याला श्रीपूंवरती लिहिलेले अनेक लेख वाचायला मिळतील. त्याचबरोबर श्रीपूंनी स्वतः केलेले ललित लेखन व त्यांच्या झालेल्या मुलाखती देखील यात वाचता येतील. यानंतर जे शेवटचं पुस्तक आहे ते म्हणजे प्यार का राग सुनो. द्वारकानाथ संझगिरी, हेमंत कर्णिक व मीना कर्णिक यांचं हे नवीन पुस्तक. देवानंद ते शाहरुख खानपर्यंत अनेक रोमॅन्टिक हिरोंचा प्रवास या पुस्तकातून घडेल. यात समावेश आहे त्यांच्या गाण्यांचा, त्यांच्या नायकांबरोबर असलेल्या केमिस्ट्रीचा व अनेक सुरस किस्स्यांचा. हिंदी चित्रपटावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाकडे असावं असं हे पुस्तक आहे. ही सगळी पुस्तकं तुम्हाला आमच्या दुकानात मॅजेस्टिक बुक डेपो, राम मारुती रोड, ठाणे, शिवाजी मंदिर, दादर व गिरगाव नाका या तिन्ही ठिकाणी सवलतीच्या दरात खरेदी करता येतील. त्याचबरोबर आमची वेबसाईट MajesticReaders.com व मोबाईल ॲप्लिकेशन मॅजेस्टिक रीडर्स यावरही सवलतीत खरेदी करता येतील. धन्यवाद. तर ही होती या आठवड्याची टॉप 5 वाचकप्रिय पुस्तकं. चांगली पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आमचं हे जे काम आहे त्यात तुमची साथ आवश्यक आहे. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे anandachapan@gmail.com. तेव्हा आम्हाला आवर्जून तुम्ही काही चांगलं वाचलं तर त्याविषयी कळवा. आपण त्या पुस्तकांचा सुद्धा या कार्यक्रमात नक्की समावेश करू. पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. तोवर वाचत रहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.